नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण आर-आर-बी ग्रुप डी म्हणजेच रेल्वे भरती 2025 यांचे पेपर सुरू आहेत मित्रांनो. 27 डिसेंबर 2025 म्हणजेच आज झालेला पेपर. या पेपरमधील मित्रांनो जी-के, जी-एस आणि करंट अफेअर्सवरचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, जास्तीत जास्त करंट अफेअर्सवरतीच प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत. ज्याही विद्यार्थी मित्रांचा पेपर बाकी आहे त्यांच्यासाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण आपल्याला आयडिया येईल की प्रश्न जी-के, जी-एसवरचे कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जात आहेत. मित्रांनो, किती प्रश्नांची अचूक उत्तरं देता आली, पेपर पॅटर्न कसा आहे ते आपल्याला आजच्या या वरून लक्षात येईल. आणि सोबतच मित्रांनो असेच प्रश्न आर-आर-बी, एन-टी-पी-सीला पण येणार. तर या ठिकाणी तुमच्यासाठी पण हा सेशन महत्त्वाचा असणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. प्रश्न बघा, स्क्रीनवरती दिलेला आहे. कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला प्रश्न येत आहेत. तर पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे किंवा कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी, 38वा क्रमांक. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे मित्रांनो. ठीक आहे. आता प्रत्येक प्रश्नाचं आपण या ठिकाणी सखोल विश्लेषण करणार आहोत. यापूर्वीचे सेशन जर तुम्ही बघितले नसाल तर बघू शकता, आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो. त्या प्रत्येक प्रश्नांचं त्या ठिकाणी आपण सखोल विश्लेषणासह स्पष्टीकरण दिलेला आहे. प्रत्येक प्रश्नांचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण का घेत असतो, कारण स्पष्टीकरणाच्या आधारावरती जर परीक्षेला प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. म्हणूनच आपण या ठिकाणी प्रत्येक प्रश्नांचं विश्लेषण देत असतो मित्रांनो. ठीक आहे. आता यामध्ये बघू शकता तुम्ही, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजे GII हा जो आहे मित्रांनो, हा निर्देशांक जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे म्हणजे WIPO दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. मग यामध्ये भारताची कामगिरी मित्रांनो 2024 मध्ये जर विचार केला तर भारत 39व्या स्थानावर होता. आता 2025 मध्ये भारताने एका स्थानाची झेप घेत 38वे स्थान गाठले आहेत. हे लक्षात ठेवा. 2024 मध्ये 39व्या स्थानावर होता, आता 38व्या स्थानावर आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये. ठीक आहे. महत्त्वाची पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे. आणखी महत्त्वाचे प्रश्न आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारलं होतं परीक्षेला. तर भारतीय लष्कराच्या एकात्मिक अग्निशामक सराव अमोघा फ्युरी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, कोणता सराव आहे अमोघा फ्युरी, हा कोणत्या राज्यात सराव आयोजित करण्यात आला होता? तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, राजस्थान या ठिकाणी अमोघा फ्युरी हा भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशामक सराव या राज्यामध्ये करण्यात आला होता. आता यावरची आपल्याला महत्त्वाचे पॉईंट स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. मित्रांनो, या सरावाचा उद्देश काय होता? तर हा सराव विविध सशस्त्राची क्षमता तपासण्यासाठी आणि लष्कराच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी आयोजित केला जातो. यानंतर पुढे बघा, आपल्याला ठिकाण माहिती आहे कोणत्या राज्यामध्ये पार पडला. तर हा जो सराव आहे हा प्रामुख्याने राजस्थानमधील वाळवंटी प्रदेशात पार पडला. यात प्रगत रणगाडी, तोफखाना आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची पॉईंट आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला बघा. पॉलिमेटॅलिक सल्फाइड म्हणजे PMS एक्सफ्लोरेशनसाठी जगातील पहिला परवाना कोणत्या देशाला देण्यात आला आहे? मित्रांनो, पॉलिमेटॅलिक सल्फाइड म्हणजेच हा जो आहे एक्सफ्लोरेशनसाठी जगातील पहिला परवाना कोणत्या देशाला देण्यात आला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, भारत. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा, PMS म्हणजे काय? तर हे आहे मित्रांनो, समुद्राच्या खोल तळाशी तांबे, शिसे, झिंक, सोने आणि चांदी यासारख्या मौल्यवान धातूंनी समृद्ध असलेले खनिज साठे. आता पुढे आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की परवाना म्हणजेच मित्रांनो आंतरराष्ट्रीय सीबेड
अथॉरिटीने हिंदी महासागरातील विशिष्ट क्षेत्रात शोध घेण्यासाठी भारताला जगातील पहिला अधिकृत परवाना दिला आहे. यामुळे भारताची ब्लू इकॉनॉमी आणि ऊर्जा सुरक्षा मजबूत होणार आहेत. कशामुळे? तर यामुळे. ठीक आहे. तर आता यावरची महत्त्वाची पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काय विचारलं होतं की भारतीय सैन्याच्या पहिल्या अमाड डिव्हिजनने जलशक्ती एक्सरसाइज कोणत्या राज्यात आयोजित केला होता? मित्रांनो लक्षात ठेवा, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते, पंजाब या ठिकाणी आयोजित केला होता. आता यावरची जी महत्त्वाची पॉईंट आहे ती आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, याचा जो उद्देश आहे, काय उद्देश आहे, तर लक्षात ठेवा की पश्चिम सीमेवरील नद्या आणि कालव्यांसारख्या जलमय अडथळ्यांना ओलांडून वेगवान लष्करी कारवाई कशी करावी याचा सराव करणे हा या व्यायामाचा उद्देश होता. आता यापुढे आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला वैशिष्ट्य बघायचं आहे. तर या वैशिष्ट्यामध्ये दिलेलं आहे की पंजाबमधील सीमावर्ती भागातील जलमार्गाचा वापर करून रणगाडी आणि चिलखती वाहनांची हालचाल तपासणी गेली. ही या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 5वा. बघा काय दिलेला आहे, खालीलपैकी कोण बिहारची पहिली महिला FIDE मास्टर म्हणजेच फील्ड मास्टर बनली आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. मरियम फातिमा ही या ठिकाणी बिहारची पहिली महिला फील्ड मास्टर बनली आहेत. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, त्यांची जी उपलब्धी आहे ते लक्षात ठेवा की बिहारच्या मरियम फातिमा यांनी बुद्धिबळ क्षेत्रात फील्ड मास्टर ही पदवी मिळून इतिहास घडवला आहे. याचा महत्त्व लक्षात ठेवा, ही पदवी मिळवणारी ती बिहार राज्यातील पहिली महिला खेळाडू ठरली आहेत. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाद्वारे खेळाडूंच्या रेटिंगनुसार ही पदवी दिली जाते. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा, पुढचा प्रश्न काय विचारला होता की रागासा चक्रीवादळ हे नाव कोणत्या देशाने दिले आहेत? मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. फिलिपाईन्स या देशाने रागासा चक्रीवादळ हे नाव दिले आहेत. यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, नामांतरण पद्धत ही जी आहे ही चक्रीवादळांना नावे देण्याची प्रक्रिया जागतिक हवामान संघटना म्हणजे WMO आणि विविध प्रादेशिक समित्याद्वारे केली जाते. ओके, लक्षात ठेवा नामांतरण पद्धत कशी असते. याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे, रागासा चक्रीवादळ हे 2025 मध्ये प्रशांत महासागरात आलेल्या या चक्रीवादळाचे नाव फिलिपाईन्स या देशाने सुचवले आहेत. स्थानिक भाषेत जर म्हटलं तर रागासा या शब्दाचा अर्थ होतो की वेगवान किंवा तीव्र असा होतो. ठीक आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह फ्रीमध्ये शिकायचं असेल तर मित्रांनो आपले या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते. दररोज दुपारी 3 वाजता आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सोबतच मित्रांनो मराठी व्याकरण, GK GSची सखोल विश्लेषणासह या ठिकाणी फ्रीमध्ये तयारी करता येणार आहेत. मित्रांनो दररोज आपण या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत असतो. ठीक आहे, आणि मित्रांनो आपल्या या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये क्लासेसची PDF आणि स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्यामध्ये आपण टाकत असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. प्रश्न बघा काय दिलेला आहे की 2025च्या प्रतिष्ठित महिला डायबिटीज ग्लोबल इम्पॅक्ट प्राईज म्हणजे डायबिटीज ग्लोबल इम्पॅक्ट प्राईज कोणाला देण्यात आला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी मध्ये डॉक्टर V मोहन. ठीक आहे, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हे पुरस्काराचे जे महत्त्व आहे तर हे काय आहे, तर मधुमेह म्हणजे डायबिटीज या क्षेत्रातील संशोधन आणि उपचारासाठी जागतिक स्तरावर दिला जाणारा हा पहिलाच ग्लोबल इम्पॅक्ट पुरस्कार आहे. आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ती विजेते प्रसिद्ध भारतीय मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर V मोहन यांना त्यांच्या दशकाच्या संशोधनासाठी हा मान मिळाला आहे. त्यांनी मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून भारतात मधुमेहावर मोठे कार्य
केली आहेत. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे. काय विचारलं होतं परीक्षेला, की अहमदनगर रेल्वे स्टेशनचे अलीकडेच नाव बदलून काय ठेवण्यात आले आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय बी, अहिल्यानगर रेल्वे स्टेशन. हे अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून अहिल्यानगर रेल्वे स्टेशन हे नाव ठेवण्यात आले आहेत. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, आता पार्श्वभूमीमध्ये दिलेलं आहे की महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक वारसा आणि लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर महत्त्वाचे पॉईंट आपल्याला पुढे दिलेला आहे. बघा, रेल्वे स्टेशन राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने अधिकृतपणे अहिल्यानगर रेल्वे स्टेशन असे नामकरण करण्यात आले आहे, नामकरण केले आहे मित्रांनो. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी स्पोर्टवरती विचारला होता की वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुवर्ण पदक मिळवणारा केशार्न वॉलकॉट कोणत्या देशाचा खेळाडू आहेत? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, त्रिनिदाद आणि टोबॅगो. ओके, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, खेळाचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे मित्रांनो केशोर्न वॉलकॉट हा प्रख्यात भालाफेक म्हणजे जेव्हेलियन थ्रो खेळाडू आहेत. लक्षात ठेवा, यांची जी कामगिरी आहे मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिकमधील अनुभवानंतर त्यांनी 2025च्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. तो त्रिनिदाद आणि टोबॅगो या कॅरेबियन देशाचे प्रतिनिधित्व करतो. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा, काय विचारलं होतं परीक्षेला, तर 2025 मध्ये पार पडलेल्या 62व्या दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकले आहेत? प्रश्नामध्येच महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे की जो 2025 मध्ये कितवी दुलीप ट्रॉफी पार पडली, तर 62वे संस्करण होते, लक्षात ठेवा. तर त्याचे विजेतेपद कोणी जिंकले आहेत? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, सेंट्रल झोन. ठीक आहे, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, या स्पर्धेचे स्वरूप असे होते मित्रांनो, दुलीप ट्रॉफी ही भारतातील एक प्रतिष्ठित प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. यामध्ये विजेता 2025 मधील 62व्या हंगामात सेंट्रल झोन म्हणजे मध्य विभाग संघाने अंतिम सामन्यात वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे म्हणजेच BCCI द्वारे दरवर्षी आयोजित केली जाते. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. काय विचारलं होतं, तर बघा मित्रांनो, स्क्रीनवरती दिसतो PD पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, बाबा कल्याणी. ठीक आहे, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, पुरस्कार हा जो आहे हा PD पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. यानंतर महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेला आहे, विजेतेमध्ये दिलेला आहे 2025 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती आणि भारत फोर्स चे अध्यक्ष बाबा कल्याणी यांना त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि मेक इन इंडिया मोहिमेला बळकट केल्याबद्दल हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. बघा, काय दिला होता की नुकतेच डॉक्टर शिवराम भोजे यांचा निधन झाले, ते कोण होते मित्रांनो? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ होते. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, यांची जर ओळख करून घ्यायची म्हटलं तर मित्रांनो, डॉक्टर शिवराम भोजे हे भारताचे अत्यंत प्रतिभावान अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताच्या आण्विक कार्यक्रमात मोलाची भूमिका बजावली होती. ठीक आहे, यानंतर त्यांचा कार्य बघायचं आपल्याला. कार्य काय होते, तर त्यांनी विशेषतः फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टरच्या उभारणीत आणि कल्पकम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे संचालन म्हणून मोठे योगदान दिले आहेत. त्यांच्या निधनाने भारताच्या विज्ञान क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, काय विचारलं होतं की MiG-21 विमानाचा भारतीय हवाई दलातून किती वर्षानंतर निरोप घेण्यात आला आहे?
तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो. 62 वर्षानंतर निरोप घेण्यात आला MiG-21 या विमानाचा भारतीय हवाई दलातून. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा बघा मित्रांनो, यांचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. MiG-21 ही विमान 1963 मध्ये भारतीय हवाई दलात म्हणजेच IAF यामध्ये सामील करण्यात आली होती. विमानाचा निरोप 2025 मध्ये या विमानाच्या शेवटच्या स्क्वॅड्रनला निरोप देऊन त्यांना सेवेतून निवृत्त करण्यात आले. सलग 62 वर्ष भारतीय आकाशाचे रक्षण करणाऱ्या या विमानाला आकाशातील तलवार असे मानले जात असे. आता त्यांची जागा स्वदेशी तेजस या विमानाने घेत आहेत मित्रांनो. ठीक आहे, तेजस ही विमाने घेत आहेत, लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉईंट आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचेच पॉईंट आपण या ठिकाणी घेत असतो. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, काय दिलेला आहे बघा. परदेशी गुंतवणुकीतून FDI देशात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो. महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावर आहे. आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, FDI अहवाल 2025 नुसार केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागच्या अहवालानुसार परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्याने पुन्हा एकदा देशात अव्वल स्थान पटकावले आहेत. यानंतर महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. याचं कारण काय? तर कारण असं आहे मित्रांनो, राज्याचे पायाभूत सुविधाचे जाळे, प्रगत औद्योगिक धोरण आणि मुंबई पुणे यासारख्या गुंतवणुकीदार स्नेही शहरे यामुळे एकूण राष्ट्रीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. ठीक आहे, हे कारण आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काय विचारलं होतं की 2025च्या अहवालानुसार देशातील एकूण परकीय थेट गुंतवणुकीत FDI किती टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्र राज्यात झाली आहे? मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, 40%. ठीक आहे, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, आकडेवारीनुसार 2025च्या ताज्या आर्थिक आकडेवारीनुसार भारतामध्ये येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी तब्बल 40% हिस्सा महाराष्ट्राने मिळवला आहे. यानंतर यांचा महत्त्व आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यामुळे महाराष्ट्र सलग कित्येक वर्ष गुंतवणुकीत देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहेत. प्रगत पायाभूत सुविधा आणि औद्योगिक सवलतीमुळे हे साध्य झाले आहेत. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. बघा काय विचारलं होता की व्हॉट्सअपद्वारे अधिकृत प्रशासन सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहेत? मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. आंध्र प्रदेश हे व्हॉट्सअपद्वारे अधिकृत प्रशासन सेवा सुविधा पुरवणारे सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहेत. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, उपक्रम आंध्र प्रदेश सरकारने सामान्य नागरिकांना सरकारी दाखले, तक्रारी आणि विविध सेवा सहज मिळाव्यात म्हणून व्हॉट्सअप चॅटबॉट आधारित प्रशासन सेवा सुरू केली आहेत. पुढे महत्त्वाची आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणणारे आणि व्हॉट्सअप सारख्या लोकप्रिय माध्यमाचा प्रशासनासाठी वापर करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहेत. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, काय विचारलं होतं बघा. सुप्रसिद्ध साहित्यक SL भैरप्पा यांचे नुकतेच निधन झाले आहेत, तर त्यांची पहिली प्रसिद्ध कादंबरी कोणती? मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. वंशवृक्ष ही त्यांची प्रसिद्ध पहिली कादंबरी होती. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, लेखक परिचय जर बघितलं तर SL भैरप्पा हे कन्नड साहित्यातील दिग्गज कादंबरीकार होते. त्यांना सरस्वती सन्मान आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं पॉईंट बघायचं आहे. कादंबरी 1965 मध्ये प्रकाशित झालेली वंशवृक्ष ही त्यांची पहिली अत्यंत गाजलेली कादंबरी आहेत. या कादंबरीवर आधारित चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या या साहित्याचा मराठीसह अनेक भाषात अनुवाद झाला आहे. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे मित्रांनो. काय विचारलं होतं बघा, प्रश्न असा आहे, ग्लोबल फूड रेग्युलेटर्स समिट 2025
चे आयोजन कुठे करण्यात आले होते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. नवी दिल्ली या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे. बघा, आयोजक लक्षात ठेवा, ही परिषद भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण द्वारे आयोजित करण्यात आली होती. याचा उद्देश होता मित्रांनो, अन्न सुरक्षा मानकांमध्ये जागतिक समन्वय साधणे, सुरक्षित अन्न पुरवठा साखळी विकसित करणे आणि जागतिक खाद्य नियामक संस्थांना एक व्यासपीठावर आणणे हा या समितीचा मुख्य हेतू होता. हे या परिषदेद्वारे या परिषदेचे दुसरे पर्व होते, जे नवी दिल्ली येथे पार पडले. ठीक आहे. अशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न विचारले जात आहेत. तुम्ही RRB NTPCची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा सेशन महत्त्वाचा होता मित्रांनो. ठीक आहे. अशाच पद्धतीने दररोज तुम्हाला सखोल विश्लेषणासह कन्सेप्ट क्लिअर करून जर दररोज शिकायचं असेल मित्रांनो, अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, GK GSची सखोल विश्लेषणासह तयारी करायची असेल तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये आपल्या या चॅनलवरती शिकता येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. या ठिकाणी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला दररोज दुपारी 3 वाजता जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जातं मित्रांनो. ठीक आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.